मराठा क्रांती ठोक मोर्चा आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाणार आहे। काल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात आलं होतं आणि आज थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा इथं जाणार असल्याची माहिती आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाची आहे। जे सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत, त्यांनी आपली भूमिका मराठा आरक्षणाविषयी स्पष्ट करावी अशी मागणी करत त्यांनी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरासमोर सुद्धा त्यांनी आंदोलन केलं आहे। त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करताना दिसतायत आणि आज राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे। दरम्यान मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। काल डीसीएमच्या घरासमोर सागर या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी जाताना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं होतं, त्यामुळे आज सुद्धा तसाच काहीसा प्रकार घडण्याची शक्यता आहे। दरम्यान सीएसएमटी मधील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यापासून आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं कळत आहे आणि याचा वर्षा निवासस्थानाहून आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की हे आंदोलन मागच्या काही दिवसांपूर्वी मातोश्री परिसरामध्ये, त्यानंतर आपण पाहतोय की देवगिरी बंगल्याबाहेर आणि काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर करण्यात आलं। मात्र आज हे आंदोलन वर्षा निवासस्थानी होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाची ही मागणी घेत हे आंदोलन करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की या संबंधित आंदोलनाच्या प्रकरणात पोलिसांनी या सगळ्याच कार्यकर्त्यांना, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नोटीस देखील बजावलेली आहे। त्यामुळे संपूर्ण वर्षा या शासकीय निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो अधिक वाढण्याची शक्यता आहे। यासोबतच या आंदोलनाची सुरुवात जी आहे ती रिगल सिनेमा इथे असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यापासून सुरू होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनकर्त्यांना वेळ देतात का, भेट देतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।